गाडी एकतर स्क्रॅप होती पण नाहीतर 6 महिन्याला पाशिंग. नाहीतर 6 महिन्याला पासिंग करायला लागते. हे असे असतात आरटीओचे नियम. आता काका तुमची किती पासिंग? आता सगळ्यात महत्वाची डॉक्युमेंट काय लागतात तुम्हाला मी सांगतो. डॉक्युमेंट काय लागतात, आपलं रिक्षाचं परमिट लागतंय, लायसन, अजून सगळ्यात महत्त्वाची PUC लागते. तुमच्या गाडीची PUC नसेल तर अडचण येऊ शकते. तर नमस्कार मंडळी, महिना झालं पासिंग करायची होती. तुम्हाला तर माहिती, बाकी तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. बाटला पासिंग केली, पुन्हा मीटर पासिंग केली. कशामुळे केली? कारण की आपल्याला गाडी पासिंग करायची होती. कारण की पासिंग संपून गेली ती आपली, सुरेश पण काढला आपण. तर आता फायनली आज डेट भेटली. आज आहे 29 तारीख. तर आज निघालो आहे आता. पण सगळ्यात महत्त्वाचं झालं काय, गाडीचं सगळं क्लिअर केले. राहायला फक्त सिलेंडर बाटला. मग मित्राला लगेच फोन केला का मित्राकडं गाडी होती त्याकडे नवीन. मी त्याला फोन केला. आता त्याला म्हणलो सिलेंडर बाटला घेऊन ये म्हणून. आता तो आणायला लागला सिलेंडर बाटला. आता एकतर उशीर झाला आहे, कारण की 8 इतर वाजा लागले. जायचं तर कमीत कमी 8, 8:30 ते 9 तरी वाजतील. जेवढा उशीर होऊन जायला तेवढा उशीर आपल्याला टाईम लागेल तिथं. आता तो केव्हा येतोय आणि आज जेव्हा ऑफिसला आपल्याला काय काय चेक करते गाडी आपल्याला कळूनच गेल्यानंतर. तर सकाळ लवकर उठलं, मस्तपैकी गाडीची पूजा केली आहे बघा. आपली पूजापासून सुरुवात असते गाडीची पूजा केली. गाडी मस्तपैकी धुतली, वॉश केली, घरीच पूर्णपैकी क्लीन केली गाडी. आणि गाडी सगळी ओके आहे आपल्या. आता तिथं गेल्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही. आता आरटीओ काय चेक करतो काय नाही. मग चला आता मित्राची वाट बघूत केव्हा येतो हे. आता मी थांबलो कुठं, आपलं काय भोग खंडोबाच्या चौकाच्या पुढं आल्यानंतर आज चौक आहे एक. ह्या साईडला आपले प्रेमलोक पार्कला रस्ता जातो, तिथं थांबलो मी. आता त्यांनी लवकर यायला पाहिजे, दुसरं काय नाही. त्याची वाट बघतोय मी. हे बघा मित्राची गाडी नवीनच आहे. त्याला लगेच बाटला आण म्हणलो मी. कुठे बाटला आणला का नाही? आणलाय ना. कशी गाडी बघ कशी बनवली बघ, समोरून बघ. हा आतून बघ, आतून आज तर बघ कसलंय झाड, कसं आहे का ना, नाद आहे ना का. मला त्याचं पासिंगला बाटला नव्हता माझ्याकडे, म्हणून तुला फोन केला मी, माहिती आहे का. मस्त आहे ना. तर आल्यानंतर बघितलं राहिले बापरे काय गर्दी, नवीन गाड्या तेवढ्याच. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय झालं माहिती काय, इलेक्ट्रिकल गाड्या आल्या. मोगेच्या लाईनला थांबलो तर मी ते चुकून त्या लाईनला थांबलो. ती लाईन होती कुठली, मीटर पासिंग. तर फायनली आता इकडं आलो आहे पाण्यात टाकीच्या बाजूला. आणि लॉट नंबर 2 दिला आहे. आता लॉट नंबर 2 दिला आहे. आता पुन्हा का नंतर चेंज होतं आहे का नाही होतं आहे अजून तर कुठल्या गाड्या दिसणार. पाठीमागं सगळ्या माझी एकच रिक्षा, बाकी सगळ्या पाठीमागं लोडिंगच्या गाड्यात आणि आपल्या 4 व्हीलर आहेत. रिक्षा तरी एक दिसेना, पण आता इथे का होतं आहे काय कळायला मिळायला लागणार का. इथून पुन्हा दुसरीकडे जायला लागते. सकाळी लवकर आलेला फायदा झाला का, साहेब आल्याच गाडीमध्ये बसले. घ्या म्हणजे साहेब गाडी चालवली. टाकला पहिला दुसरा गेअर, नाना कसा आवाज येतो मित्रांनो, कसा गाडी पळते. कशामुळे पळावं लागते गाडी, कारण की ब्रेक चेक पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं साहेब ब्रेक चेक करतात गाडीचं. ब्रेक, हँड ब्रेक. इथं जर तुम्ही फेल झालात की तुम्हाला लगेच वापस पाठवण्याची शक्यता असते. त्यामुळं कधी पण येताना ब्रेक आणि हँड ब्रेकची पूर्ण सेटिंग केल्याशिवाय पासिंग करायला येऊन जाणं म्हणते. तर साहेबांनी पूर्ण गाडी चेकअप केली, आपली गाडी ओके म्हणते. तर मला म्हणजे फायनली गाडी तुम्ही ओढून लावा, दुसऱ्या गाडीत आणल्यानंतर तुम्हाला सेफ्टीचं देतो म्हणते. तर फायनली आपली गाडी ब्रेक आणि हँड ब्रेकमध्ये पास झालेली आहे. तर हा ट्रॅक आहे चिंचवडमध्ये, पूर्ण लांबलचक, पूर्ण रस्ता चांगला आहे. माझ्या पाठीमागं पण गाड्या थांबल्यात काही डॉक्युमेंट घेण्यासाठी. ह्या साईडला जे पासिंग चालू आहे ना मित्रांनो, हे पूर्ण नवीन गाड्यांची पासिंग आहे. आणि आपली आहे जुनी पासिंग, त्यामुळे आपल्याला त्या साईडने आपल्याला इकडे यायला लागतं रनिंग करीत. नमस्कार मंडळी, काल ते म्हणजे भेट झाली आमची. तर RTOचे काय नियम असतात, पासिंग किती वर्षांनी असते, तर काका सांगते रे बघा तुम्ही. आता 1 ते 8 वर्षापर्यंत 2 वर्षांनी पासिंग. 8 म्हणजे 1 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंत 2 वर्षाला पासिंग असते. हां. आणि 8 वर्षाच्या नंतर गाडी झाल्यावर वर्षाच्या वर्षाला पासिंग. म्हणजे
आणि त्यानंतर 15 वर्षानंतर 6 महिन्याला पासिंग केलेली आहे नवीन नियम. बघा मित्रांनो, 1 ते 8 वर्षे 2 वर्षे आणि 8 ते 15 वर्षे वर्षाला पासिंग आणि 15 वर्षानंतर गाडी एकतर स्क्रॅप होती पण 6 महिन्याला पासिंग. नाहीतर 6 महिन्याला पासिंग करायला लागते. हे असे असतात RTOचे नियम. आता काका तुमची किती पासिंग आहे? माझी आता 6 पासिंग. काकाचे 6 म्हणजे 7 8 अजून 2 वर्ष आहे समजा अजून काका. नाही एकच वर्ष. एकच वर्ष त्यानंतर पुन्हा 6 महिन्याला. 6 महिन्याला. बघा हे असे असतात मित्रांनो RTOचे नियम. तुम्हाला माहिती आहे का? नक्की माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. तुम्ही पासिंग करायला जातात तर कशी पद्धत राहते किंवा कशी चेकअप करते ते नक्की मला कमेंट करून सांगा. जर माझं काय चुकत असेल तर मला फक्त कमेंट करून सांगा. आता आपण चेक करायला चाललो बाकीची प्रोसेस. तर आतापर्यंत आपलं काय काय चेक झालं आहे का? हँडब्रेक चेक झालं, हँडब्रेक, साईड बार आणि जो ब्रेक चेक केलं त्यांनी. गाडी एवढा फास्ट पळत नाही कारण की फास्ट गाडीमध्ये ब्रेक दाबतात की गाडी बरोबर चालते का, गाडी बरोबर व्यवस्थित आहे का, गाडीचे ब्रेक व्यवस्थित लागतात, सगळे चेक करतात. तर तिथं बऱ्याच वेळ थांबलो होतो आम्ही. तर आता काकानं आम्ही इकडं आलो. आता काकाच्या गाडीचा 1 नंबर पुढे, आता माझा 2 नंबर लागला इकडे. तर पाठीमागं तुम्हाला गाड्या सांगतो मी किती तासून, कारण की इथं फायनल स्टेज आता ही. इथं हेडलाईट, अप्पर डिप्पर, इंडिकेटर, रिव्हर्स लाईट हे पूर्ण चेकअप होतं इथं. पाठीमागं किती लाईन आहेत तुम्हाला दाखवतो मी. नाही पाठीमागं जाता येणार नाही एवढी लाईन आहे पाठीमागं. लांबच एक लाईन आहे सध्या. आता इथं किती टाईम लागतं आपल्याला किती नाही कळेलच. आता तुमच्या गाडीचा नंबर प्लेट जर पांढरा असेल तर जमणार नाही, पासिंग गाडी होत नाही. त्यासाठी पिवळी असं नंबर प्लेट पाहिजे. भावाने लगेच आणली नंबर, बघून त्या नंबर लगेच नवीन आणली बघा काढून लगेच. नाहीतर डायरेक्ट RTOला डायरेक्ट गाडी थांबवतो, डायरेक्ट 2-3 दिवसांनी बोलतो पुन्हा. तर मित्रांनो खुशखबर, आपली RTO पासिंग पास झाली गाडी पूर्ण. बराच टाईम लागला, आता 1 वाजली. हे बघा डॉक्युमेंटवर पण सह्या झाल्या. आणि RTO पासिंगला एक नवीन नियम निघला आहे. काय नियम निघला? तुम्हाला मराठी येते का? त्यांनी मला आवर्जून बोललं तुम्हाला मराठी येते का? हो म्हणलं मी महाराष्ट्रामधलाच आहे, महाराष्ट्रीय रहिवासी आहे, मला मराठी येते. ते म्हणलं ते तुम्ही बोलतात ते ठीक आहे, पण तुम्ही लिहून दिलं का? हो म्हणलं मी लिहून पण दिलं आहे, कारण की RTOचे एक माणूस असतो लिहिण्यासाठी. ते म्हणले लिहून दिलं का? मी म्हणलं लिहून दिलं. ठीक आहे म्हणलं. मग अजून मग त्यांनी तुम्हाला खोटं सांगत नाही, गाडी पूर्ण आपली चेक केलेली. गाडीमध्ये चेक करतात काय? वायफर, इंडिकेटर, हेडलाईट, अप्पर डिप्पर, पाठीमागची रिव्हर्स लाईट, पाठीमागचे इंडिकेटर, पार्किंग लाईट आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले CC नंबर पण चेक करतात. अजून तुम्हाला एक सांगतो, बाटला 5G सोबत त्याच्यावरची तारीख पण बघितली त्यांनी, वायफर बघितलं, लाईट बघितली, ऑलमोस्ट पूर्ण कागदपत्र चेक केले, शेवटी लायसन पण बघितलं, मीटर पण चेक केलं त्यांनी. पाठीमागची मी गाडीचं काम केलं तर हे पाठीमागं म्हणले तुम्ही हे छान बसवलं म्हणले. हो म्हणलो, कारण की काही बऱ्याच वेळेस लोकांनी ब्लेड मारले, हे छान केले म्हणले तुम्ही, हे जे बसवले छान आहे म्हणले. तर पाठीमागची पूर्ण लाईट पण चेक केली. तर ऑलमोस्ट आपल्या गाडीची पूर्ण RTO पासिंग पूर्ण आज कंप्लीट झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ज्या टायमाला तुम्ही नवीन असताना त्या टायमाला इथं पासिंग नंबर टाका, आपला गाडी नंबर टाका. कारण की हा नंबर मी काल टाकला आणि हे जे पिवळा नंबर दिला मी अगोदर दिला, पण हा नंबर मी काल टाकला, लक्षात आलं माझ्या. काल मी 5 वाजता गेलो आणि त्या टायमाला हा नंबर टाकला आहे. तर अशाच प्रकारे आपली RTO पासिंग पूर्ण झालेली आहे. तर अजून काही जर तुम्हाला जर शंका असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की डॉक्युमेंट काय लागतात. हे डॉक्युमेंट पण तुम्हाला सांगतो मी, डॉक्युमेंट काय लागतात ते. आता सगळ्यात महत्त्वाची डॉक्युमेंट काय लागतात तुम्हाला मी सांगतो. डॉक्युमेंट काय लागतात? आपलं रिक्षाचं परमिट लागतंय, लायसन, अजून सगळ्यात महत्त्वाची PUC लागते. तुमच्या गाडीची PUC नसेल तर अडचण येऊ शकते. इन्शुरन्स संपला असेल तर इन्शुरन्स पण कंप्लीट पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक मीटर पासिंगची पावती पण पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी बघितले जिथं आपण गॅस भरतो तिथली नंबर प्लेट त्यांनी खाली वाकून बघितली की ही पासिंग केलेली आहे का.
आणि पासिंगचे एक सर्टिफिकेट लागते मित्रांनो. बाकीचे डॉक्युमेंट लागत नाही काही, फक्त सोबत आपल्याला ओरिजिनल लायसन ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे पूर्ण पासिंग झालेली गाडीची. तर सकाळी 7 वाजता आलतो मी, आता वाजली 1. खूप उशीर झाला होता, भूक लागली होती म्हणून नाश्ता केला होता, वडापाव खाल्ला होता. आपले त्याला फेमस म्हणले की वडापावचं. तर आता घरून फोन आला की पप्पा तुम्ही केव्हा येणार आहेत. तर आता म्हणलो मी निघालोय म्हणलो, आता काम झालं ऑलमोस्ट पूर्ण, आता मी घरी यायला लागलो म्हणलो. तर मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल RTOची पासिंगबद्दल तर नक्की मला कमेंट करा. आपलं एक एजंट आहे, त्याचं नाव मी सांगितलं तुम्हाला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याचा नंबर पण देतो, त्याला तुम्ही आपलं नाव सांगा खरं वाटलंच तर. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपली RTOची पूर्ण गाडी पासिंग झालेली आहे. फिटनेस सर्टिफिकेट पण आपल्याला आता भेटणार आहे. तर चला मित्रांनो, आता भूक लागलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण की रिक्षाबद्दल पण आपले व्हिडिओ असतात. कुठं बाहेर फिरायला गेलो मी त्याचे पण व्हिडिओ अपलोड करत असतो. कॉमेडी व्हिडिओ असतात आपले. तर तुम्ही असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की एक मराठी माणूस आहे हो, मराठी माणूस व्हिडिओ काढतो. मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. तर चला मित्रांनो बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला मित्रांनो बाय.